तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळासोबत मंत्रालयात रात्री 7च्या दरम्यान ही चर्चा होणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर ते चर्चा करणार आहेत। मुंबईत चर्चा होईपर्यंत आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे। तर बच्चू कडूंनी आंदोलनाबाबत त्यांची ही भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे। बच्चू कडू चर्चा करणार असल्यामुळे आंदोलकांनी आता महामार्ग देखील मोकळा केलाय। तर कर्जमाफीची अंतिम तयारी जाहीर न केल्यास रेल्वे रोकोचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। जवळपास 30 तासांहून वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या नागपूरकरांना दिलासा मिळाला। याच विषयी बोलण्याकरता कृपा आपल्या समवेत थेट जोडले गेलेले आहेत बच्चू कडूजी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आज तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात, चर्चा करणार आहात। सुरुवातीला वेळ सकाळी 11ची होती, आता संध्याकाळी 7 वाजता ही चर्चा होईल। काय वाटतं बच्चूजी, काय होईल? आज तोडगा निघेल का? मला वाटतं ही बैठक शेतकऱ्याला दिलासा देणारी राहील। मेंढपाळांना, आमच्या मच्छीमारांना, दिव्यांगांना देवेंद्र भाऊकडून आम्हाला त्या अपेक्षा आहे। ते आशीर्वाद घेतील। संकटात असलेला, चिंतेत असलेला, अतिशय आम्ही पाहतो तणावात असणाऱ्या शेतकऱ्याला ते वाऱ्यावर सोडणार नाही, हा त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आम्हाला आहे। आम्ही सगळे शेतकरी नेते, सगळे शेतकरी कार्यकर्ते घेऊन आम्ही ही बैठक 7 वाजता करणार आहोत। त्याच्यापूर्वी आता आम्ही 9-9:30 वाजता आंदोलनस्थळी जाऊ, कारण धो-धो पाऊस पडल्यामुळं आम्हाला आंदोलनाचं स्थळ बदलावं लागलं। आम्ही आता ते कार्यालयात नेलेलं आहे, कारण तिथं ते पूर्ण गाठा म्हणजे आमचे ट्रॅक्टर पण बाहेर निघणार नाही। तर आमच्याच ट्रॅक्टरचा चक्का जाम झाला अशी अवस्था आहे पावसामुळं। आणि हे सगळं आंदोलन दुसऱ्या ठिकाणी आम्ही हे करतोय, स्थलांतरित करतोय। तिथं बैठक घेऊन मग आणि समोरचं हे करू। अगदी बच्चूजी, काल खरं तर तुम्ही तुमचा एक अगदी आक्रमक पवित्रा महाराष्ट्रानं पाहिलेला होता। प्रसंगी मुख्यमंत्र्यांवर तुम्ही संतापही व्यक्त केला। आज तुम्ही म्हणताय मुख्यमंत्र्यांकडून फार अपेक्षा आहेत, सकारात्मक चर्चा होईल ही। काल तुम्ही म्हणालेला होतात लोकशाही मराठीवर संवाद साधत असताना की जर न्याय मिळाला नाही तर थेट रामगिरीवर जाऊ नाश्ता करण्यासाठी। आज तर मुसळधार पाऊस आहे, आंदोलकांची सुद्धा त्रेधा तिरपीट उडालेली आहे। आंदोलकांपर्यंत आज सकाळचं काही नाश्ता वगैरे पोहोचलाय का? हां, पोहोचलाय, नाश्ता पोहोचलाय। प्रत्येक आंदोलनानं काही ट्रॅक्टर होते, आम्ही त्याच्यात नाश्ता बनवलेला आहे। काही आंदोलक झोपाली अवस्था नव्हती, ट्रॅक्टरच्या खाली झोपले काही। म्हणजे पाऊस असा आला एकदम का आम्हाला वाटत नव्हतं। खरं तर निसर्गाची कृपा आमच्यावर का 2-3 दिवस पाणी नव्हतंय, पाऊस नव्हतंय। कदाचित ते पाऊस असतं तर आम्ही मोठ्या अडचणीत आलो असतं आंदोलकांसाठी, परंतु निसर्ग परमेश्वराची कृपा म्हणा ही आमच्यावर झाली। प्रामाणिक शेतकऱ्यासोबत एका ठिकाणी निसर्ग कोपला जरी असला पण आंदोलकावर मात्र तो फार मेहरबान राहिलेला आहे। आंदोलन शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर पावसानं सुरुवात केली। त्या निसर्ग राजाचं, परमेश्वराचं मी खरं तर आभार मानतोय। मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे, सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे बच्चू कडूजी। आंदोलक मोठ्या संख्येनं काल अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेले होते। या मुसळधार पावसाचा फटका कुठं आंदोलनांना बसताना दिसतोय का? आंदोलक विखुरले गेलेले आहेत का? संख्या कमी झाली आहे का? काय नेमकं तुमच्यापर्यंत? आमचे आंदोलक व्यवस्थित 10-15 मंगल कार्यालयात आम्ही व्यवस्थित ठेवलेले आहे, कारण पोलिस अजूनही आमच्या मुळावर आहेच। त्यांना भय आहेच थोडंसं, आणि ते एकत्र व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी 5,000 ते 7,000 आंदोलक आमचे सध्या नागपुरात आहे आणि ते व्यवस्थित ठिकाणी आहे। अगदी आज तुम्ही मंत्रालयात जाणार आहात, तुम्ही एकटेच जाणार आहात की तुम्हाला पाठिंबा देणारे काही नेते, शेतकरी नेते? आता कोण जाणार? मी एकटा जाणार हे शक्यच नाही, आणि सगळे नेते मंडळून कोण झाले पाहिजे ते आता आम्ही अर्ध्या तासात ठरवतो। अनेक पक्षांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय। तुम्हाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलाय, काँग्रेसनं पाठिंबा दिलाय। या पक्षाचे काही नेते असतील सोबत की केवळ शेतकरी नेते मंत्रालयापर्यंत तुमची सोबत करतील?
ते मला असं वाटतं का शेतकरी नेतेच ठरवणार, मी एकटा ठरवू शकणार नाही. आता आम्ही बैठक घेतो सगळ्या नेत्यांची, जे आंदोलक आतापर्यंत होते त्यांच्यासोबत बैठक घेऊन मग ते ठरवू कोण कोण असलं पाहिजे. अगदी काल जरांगे पाटलांनी सुद्धा म्हटलेलं, त्यांनी जो 3 नोव्हेंबरला खरं तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एल्गार दिलेला होता ते काहीसे बॅकफूटला आले. ते म्हणतात की आता मात्र एकाच मुद्द्यावर 2 गट नकोत, तर माझा पाठिंबा आहे बच्चू कडूंच्या या सगळ्या आंदोलनाला. आज ते तुमची भेटही घेतील. काय वाटतं तुम्हाला, आणखीन एक बळ या आंदोलनाला आता मिळताना दिसतंय? खरं तर जरांगे पाटलांचाही मी आभार मानतो. आम्ही सगळ्याच नेत्यांना, ओबीसीचे नेते असू दे, राष्ट्रवादी, काँग्रेस, उभाटा, ह्या सगळ्यांना आम्ही पाठिंब्याचं पत्र मागितलं होतं, पाठिंब्याचं पत्र दिलं होतं. प्रकाश आंबेडकरजींना पण दिलं होतं. बऱ्याच लोकांनी त्याच्यातला आम्हाला पाठिंबा दिला. काँग्रेसने दिला, राष्ट्रवादींनी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी दिला, उमेश पाटील उभाट्याचे आंदोलनात स्वतः सहभागी होते, अमर काळे पण होते, अनिल देशमुख पण आलेले होते, काँग्रेसचे बरीच मंडळी आंदोलनात सहभागी झाली होती. आणि जरांगे पाटलांनी सुद्धा, मी शेतकरी म्हणून सुद्धा आंदोलनात सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला, निश्चितच आम्ही आभार मानतो. ते आता वर्धेपर्यंत आले पण आहे. अगदी बच्चू कडूचे एक सामान्य नागरिक म्हणून मला पडलेला प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारते. गेले काही दिवस, 2-3 दिवस आपण जर पाहिलं तर बच्चू कडू अतिशय ॲग्रेसिव्ह अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. काल तर अगदी जेलभरो आंदोलनापर्यंत स्वतःला अटक करून घेण्यापर्यंतचा बच्चू कडूंचा प्रवास महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. बच्चू कडू आक्रमक झालेले होते, मुख्यमंत्र्यांवर आगपाखड करत होते. आज आता एका रात्रीत असं काय झालं की बच्चू कडू म्हणतात की मुख्यमंत्री निश्चितच या सगळ्या मुद्द्यावर सकारात्मक बैठक घेतील, तोडगा काढतील. इतके आशावादी बच्चू कडू मुख्यमंत्र्यांबद्दल? नाही, कसं आहे, आता चर्चेला चाललो, आता का शिव्या देत चालू जाऊ का चर्चेला? तुम्ही सांगा. काही जेव्हा आपण एखादी बाब आपल्याला मिळवून घ्यायची आहे, तर आता तुमचं असं अपेक्षा आहे का आता मी शिव्या देत देत जावं मुख्यमंत्र्याला? ही शक्य नाही. काही घटना, काही स्थळ, काही वेळ त्या प्रमाणे वागत. पाऊस आला तर वातावरणात बदल होतं का नाही होत? नाही होत बदल. उन्हाचा बदल वेगळा असतं, पावसाचा वेगळा बदल होतोय. आता आंदोलन झालं, आता आंदोलक म्हणून भूमिका संपली. आता आम्हाला त्या मीटिंगमधून कसं शेतकऱ्याला जास्त मिळून देता येईल त्या पद्धतीनं जावं लागेल. अगदी रोल बदलावंच लागेल ताई. अगदी अगदी परिस्थितीनुसार आपल्याला बदलावंच लागेल असं म्हणताय बच्चू कडूजी तुम्ही. मान्य आहे आम्हाला. या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं तुम्हाला, एका बैठकीमध्ये यावर तोडगा निघेल की या सगळ्या संदर्भात काही बैठका घ्याव्या लागतील? आम्ही फार सकारात्मक नाही, निगेटिव्ह पण नाही आहे. आणि माझा शेतकरी जो आत्ता अडचणीत आहे, मला हे बांधलं नाही, ही अजूनही आम्ही सोडली नाही. आणि जेपर्यंत कर्जमुक्ती नाही तेपर्यंत सोडणार नाही. आम्ही कुठेही मागं हटणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानं बैठक कशी होईल, काय होईल, ते बैठकीचा नंतरचा विषय आहे. आता आम्ही आमचे मुद्दे फार चांगल्या पद्धतीनं मांडू. जेवढी भूमिका आम्हाला शेतकऱ्यासाठी वटवता येईल, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांगासाठी, त्याच्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणे आम्ही त्या मुद्द्यावर प्रामाणिक किती राहू हे फार महत्त्वाचं आहे. ते सत्व तत्व सगळं जपण्याचं काम आम्ही करू. अगदी या बैठकीत नेमका कसा तोडगा निघतोय याकडे आमची देखील नजर असेल. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही तुमच्याशी अर्थातच संवाद साधू, कारण शेतकऱ्याकरता पुकारलेला हा फार मोठा एल्गार आहे. खरं तर शरद जोशींनंतर नागपूरमधला कुठलं मोठं आंदोलन असेल तर ते बच्चू कडूंचं आंदोलन असं म्हटलं जातं. बच्चू कडू, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.